दुबईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्राच्या नागरिकांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधलाय। सरकारकडून मदत करण्यात येईल असं आश्वासन शिंदेंनी पर्यटकांना दिलंय। इराणचे सर्वोच्च नेता खामेनींच्या हत्येबाबत मोदींनी शोक व्यक्त करावा। संजय राऊतांचं वक्तव्य, खामेनींच्या हत्येवर शोक व्यक्त करण्यास मोदींना भीती वाटते का, राऊतांचा सवाल। संजय राऊतांना महाविकास आघाडीतलं भांडण सोडवता येत नाही। राऊतांनी पंतप्रधान मोदींना सल्ला देऊ नये। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका। महाविकास आघाडीचा 3 तिघाडा मात्र काम बिघाडा नाही। संजय राऊत यांचं वक्तव्य, काँग्रेसमधून कोण इच्छुक आहे ते माहीत नाही। राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी शरद पवार इच्छुक, संजय राऊतांची प्रतिक्रिया। मनसेचा वर्धापन दिन यंदा रायगडावर होण्याची शक्यता। आज याबाबत निर्णय घेतला जाणार। 9 मार्चला मनसेचा वर्धापन दिन। विमान उड्डाणादरम्यान पायलट झोपला। जय पवारांकडून VSRच्या मालकाचा व्हिडिओ शेअर। VSR कंपनीची सर्व विमानं ग्राउंड करण्यासह रोहित सिंग यांच्या अटकेची मागणी। जय पवारांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर रोहित पवारांची प्रतिक्रिया। VSR कंपनीचे मालक रोहित सिंग यांच्यावर कारवाई होणार की नाही याबाबत शंका। मात्र अजितदादांच्या विमान अपघाताला जबाबदार असणाऱ्यांना कदापि सोडणार नाही, रोहित पवारांचं वक्तव्य। राज्यसभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजन विचारे, विनायक राऊत इच्छुक, संजय राऊतांची माहिती। मात्र उद्धव ठाकरे यावर निर्णय घेतील, राऊतांचं वक्तव्य। आमदार रोहित पवारांची आज होणारी पत्रकार परिषद पुढे ढकलली। 5 तारखेला रोहित पवारांची पत्रकार परिषद होणार। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार नवीन काय पुरावे देणार याकडे सर्वांचं लक्ष। संजय राऊत सूर्य मंगळ चंद्र विषयावरही बोलायचे बाकी आहेत। मंत्री चंद्रकांत पाटील यांचा खोचक टोला। इराण इस्रायल युद्धावरून संजय राऊतांनी मोदींवर केलेल्या टीकेला चंद्रकांत पाटलांचं उत्तर। मदरसे हे दहशतवाद्यांचे अड्डे आहेत। मदरशातून शिकून कोणी डॉक्टर किंवा इंजिनियर झालंय का, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य। मुख्यमंत्र्यांना भेटून सर्व मदरसे बंद करण्याची मागणी करणार, नितेश राणेंची प्रतिक्रिया। योग्य वेळेला पत्ते काढले जातील। सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तेबाबत काँग्रेसच्या विश्वजित कदमांचं सूचक वक्तव्य। सत्ताधारी नाराज गटाच्या प्रस्तावावर चर्चा सुरू, विश्वजित कदमांची माहिती। महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर ट्रक चालकांकडून स्टॅम्पच्या नावाखाली लूट। खासदार प्रशांत पडोले आक्रमक, मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे तक्रार करून उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार। धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला ठरला। शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचा गट चर्चेपासून दूर। भाजप आमदार पुत्र मल्हार पाटील सलग 2 दिवस पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या भेटीला। सराफा व्यापाराच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणारी टोळी जेरबंद। टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई होणार असल्याची पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची माहिती। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षा रक्षकांची दादागिरी। मंदिरात सुरक्षा रक्षकाकडून भाविकाला जबर मारहाण। दर्शनासाठी रांगेत उभे असताना भाविकाला मारहाण। कोकणामध्ये शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला। पौर्णिमेनंतर पारंपरिक पद्धतीने पहाटेच्या होळीचे होम पेटले। रत्नागिरीच्या भोके गावात शिमग्यानिमित्त होमाच्या भोवती ग्रामदेवतेच्या पालखीच्या फेऱ्या।